ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण ज्ञानदशकातील शेवटचा समास शून्यत्व निरसन नाम याचे श्रवण केले। या समासामध्ये श्रोते त्यांच्या अनुभवातून संसार आणि परमार्थ म्हणजे काय याचे वर्णन करतात। कोणी म्हणते की सद्गती प्राप्त व्हावी म्हणून दान्य पुण्य करावे, तर कोण म्हणते की वैराग्य धारण करून संसार त्याग करावा म्हणजे स्वर्गलोकाची प्राप्ती होते, तर कोणी म्हणतो आपला भाव जर चांगला असेल तर आपणास देवाची प्राप्ती होते, तर कोणी एक म्हणतो आईवडिलांची सेवा हीच देवाची सेवा आहे, तर कोणी एक म्हणतात की असे कर्म करा की अंतकाळी मुखात भगवंताचे नाम यावे, पण त्यासाठी पुण्याचा संचय हवा। आता चालू आठवड्यात नवीन दशक गुणरूप नाम सुरू झाला आहे। त्यातील समास पहिला आशंका नाम या समासामध्ये श्रोत्यांनी अनेक शंका विचारल्या आहेत व त्याचे निरसन समर्थांनी केले आहे। त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमतदासबोध दशक 9वा गुणरूप नाम समास पहिला आशंका नाम। श्रीराम समर्थ। निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, निरोपावे। या समासामध्ये श्रोत्यांनी अनेक शंका विचारलेल्या आहेत। श्रोता येथे विचारत आहे की निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय आणि निर्विकल्प म्हणजे काय हे मला समजावून सांगा। निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी। श्री समर्थ ते सांगत आहेत की परब्रह्माला निराकार म्हणजे आकार नाही, तो निराधार म्हणजे आधार नसलेला आहे आणि निर्विकल्प म्हणजे त्याच्या ठिकाणीही कुठलीही कल्पना नाही। निरामाय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावेव म्हणजे काय, मज निरोपावे। येथे श्रोता समर्थांना विचारत आहे की निरामाय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय आणि निरारेव म्हणजे काय हे आम्हाला सांगावे। निरामय म्हणजे जळमय नाही, निराभास म्हणजे भासची नाही, निरारेव म्हणजे अवयव नाही, परब्रह्मासी। श्री समर्थ ते सांगतात की निरामय म्हणजे जलमय नाही, आमय म्हणजे विकार, जलमय होणे हा प्रलय काळचा ब्रह्मांड विकार होय। हा विकार नसलेले निरामय म्हणजे परब्रह्म। निराभास म्हणजे जेथे भास नाही आणि निरारेव म्हणजे ज्याला अवयव नाही ते परब्रह्म। निप्रपंच म्हणजे काय, निकळंक म्हणजे काय, निरोपादी म्हणजे काय, मज निरोपावे। श्रोता इथे समर्थांना विचारत आहे की निप्रपंच म्हणजे नेमके काय, निकलंक म्हणजे काय आणि निरोपादी म्हणजे काय असतो ते आम्हाला सांगावे। निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निकलंक म्हणजे कलंक नाही, निरोपादी म्हणजे उपाधी नाही, परब्रह्मासी। समर्थ ते श्रोत्यांना सांगत आहे की निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निकलंक म्हणजे ज्याला कलंक नाही आणि निरोपादी म्हणजे ज्याला कुठलीही उपाधी नाही ते परब्रह्म होय। निरोपम्य म्हणजे काय, निरालंब्य म्हणजे काय, निरापेक्ष म्हणजे काय, मज निरोपावे। श्रोता इथे समर्थांना विचारत आहे की निरोपम्य म्हणजे काय, निलयस्व म्हणजे काय आणि निरापेक्ष म्हणजे काय हे आम्हाला सांगावे। निरोपम्य म्हणजे उपमा नाही, निरालंब म्हणजे अवलंबन नाही, निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही, परब्रह्मासी। श्री समर्थ ते सांगतात की निरोपम्य म्हणजे पद्माला उपमा नाही,
निलंब म्हणजे ज्याला आधार नाही आणि निसपेक्ष म्हणजे ज्याला अपेक्षा नाही ते परब्रह्म असे जाणावे. निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, मज निरोपावे. श्रोता इथे समर्थांना विचारत आहे की निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय ते आम्हाला सांगावे. निरंजन म्हणजे जनच नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही, निर्गुण म्हणजे गुणच नाही परब्रह्मासी. समर्थ ते श्रोत्यांना सांगत आहे की निरंजन म्हणजे येथे जन नाहीत, सर्व लोकादी सृष्टी जेथे झालेली नाही ते, आणि निरंतर म्हणजे कमी अधिकपणाचा परिणाम नसलेले, आणि निर्गुण म्हणजे गुणरहित आणि ते परब्रह्म आहेत हे जाणावे. निसंग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय, निश्चळ म्हणजे काय, मज निरोपावे. श्रोता इथे समर्थांना विचारत आहे की निसंग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय आणि निश्चळ म्हणजे काय हे आम्हाला सांगावे. निसंग म्हणजे संगची नाही, निर्मळ म्हणजे मळच नाही, निश्चळ म्हणजे चळन नाही परब्रह्मासी. समर्थ ते श्रोत्यांना सांगतात की निसंग म्हणजे ज्याला संग नाही, निर्मळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नाही, आणि निश्चळ म्हणजे ज्याच्या ठिकाणी चलनवलन नाही ते परब्रह्म असे जाणावे. निशब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय, निवृत्ती म्हणजे काय, मज निरोपावे. इथे श्रोता समर्थांना विचारत आहे की निशब्द म्हणजे काय, निर्दोष म्हणजे काय आणि निवृत्ती म्हणजे काय असते ते आम्हाला सांगावे. निशब्द म्हणजे शब्दचे नाही, निर्दोष म्हणजे दोषच नाही, निवृत्त म्हणजे वृत्तीच नाही परब्रह्मासी. श्री समर्थ ते सांगतात की निशब्द म्हणजे जिथे शब्दच नाहीत, निर्दोष म्हणजे जिथे दोषच नाहीत, आणि निवृत्ती म्हणजे जिथे वृत्तीच नाही असे परब्रह्म होय. निकाम म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय, निकर्म म्हणजे काय, मज निरोपावे. श्रोता इथे समर्थांना विचारत आहे की निष्काम म्हणजे काय, निर्लेप म्हणजे काय आणि निष्कर्म म्हणजे काय हे मला सांगावे. निकाम म्हणजे कामच नाही, निर्लेप म्हणजे लेपच नाही, निकर्म म्हणजे कर्मच नाही परब्रह्मासी. समर्थ ते श्रोत्यांना सांगत आहेत की निष्काम म्हणजे जिथे कामच नाही, निर्लेप म्हणजे जिथे लेपच नाही, आणि निष्कर्म म्हणजे ज्या ठिकाणी कर्म संभवतच नाही ते परब्रह्म असे जाणावे. अनाम्य म्हणजे काय, अजन्म म्हणजे काय, अप्रत्यक्ष म्हणजे काय, मज निरोपावे. श्रोता येथे समर्थांना विचारत आहे की अनाम्य म्हणजे काय, अजन्म म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय हे आम्हाला सांगावे. अनाम्य म्हणजे नामच नाही, अजन्मा म्हणजे जन्मच नाही, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही परब्रह्म ते. समर्थ ते श्रोत्यांना सांगतात की अनाम्य म्हणजे ज्याला नाम नाही, अजन्मा म्हणजे ज्याला जन्मच होत नाही, ज्याचा जन्म होत नाही, आणि अप्रत्यक्ष म्हणजे जे प्रत्यक्ष नाही ते परब्रह्म. अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय, अक्षय म्हणजे काय, मज निरोपावे. श्रोता इथे समर्थांना विचारत आहे की अगणित म्हणजे नेमके काय, अकर्तव्य म्हणजे काय आणि अक्षय म्हणजे काय हे आम्हाला सांगावे. अगणित म्हणजे गणित नाही, अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही, अक्षय म्हणजे क्षयच नाही परब्रह्मासी. समर्थ ते श्रोत्यांना सांगत आहे की अगणित म्हणजे ज्याला मर्यादा नाही ते, अकर्तव्य म्हणजे ज्याला कर्तव्यता नाही ते, आणि अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असे परब्रह्म ते जाणावे. अरूप म्हणजे काय, अलक्ष्य म्हणजे काय, अनंत म्हणजे काय, मज निरोपावे. श्रोता इथे समर्थांना विचारत आहे की अरूप म्हणजे काय, अल्प म्हणजे काय आणि अनंत म्हणजे काय हे आम्हाला सांगावे. अरूप म्हणजे रूपच नाही, अलक्ष्य म्हणजे लक्षत नाही, अनंत म्हणजे अंतच नाही परब्रह्मासी. समर्थ ते श्रोत्यांना सांगतात की अरूप म्हणजे ज्याला कुठलेच रूप नाही, अलक्ष्य म्हणजे जे वेगळे राहून पाहता येत नाही, आणि अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असे ते परब्रह्म होय. अपार म्हणजे काय, अढळ म्हणजे काय, अतिर्क म्हणजे काय, मज निरोपावे.
श्रोता इथे समर्थांना विचारत आहे की अपार म्हणजे नेमके काय, अढळ म्हणजे काय आणि अत्यर्क म्हणजे काय असते ते आम्हाला सांगावे. अपार म्हणजे पारच नाही, अढळ म्हणजे ढळच नाही, अत्यर्क म्हणजे तर्कच नाही, परब्रह्म ते. समर्थ श्रोत्यांना सांगतात की अपार म्हणजे ज्याला पार नाही, अढळ म्हणजे जे जसे आहे तसेच असते आणि अत्यर्क म्हणजे ज्याच्याविषयी तर्कच करता येत नाही असे ते परब्रह्म होय. अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय, अच्युत म्हणजे काय, मज निरोपावे. श्रोता इथे समर्थांना विचारत आहे की अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय आणि अच्युत म्हणजे काय ते आम्हाला सांगावे. अद्वैत म्हणजे द्वैतच नाही, अदृश्य म्हणजे दृश्यच नाही, अच्युत म्हणजे चेवत नाही, परब्रह्म. समर्थ ते श्रोत्यांना सांगतात की अद्वैत म्हणजे जे ते द्वैतच नाही, अदृश्य म्हणजे जे पाहता येत नाही आणि अच्युत म्हणजे जे कधी आपल्या स्थानावरून खाली घसरत नाही ते परब्रह्म असे जाणावे. अछेद म्हणजे काय, अदाह्य म्हणजे काय, अक्लेद म्हणजे काय, मज निरोप्यावे. श्रोता इथे समर्थांना विचारत आहे की अछेद म्हणजे काय, अदाह्य म्हणजे काय आणि अक्लेद म्हणजे काय हे आम्हाला सांगावे. अछेद म्हणजे छेदेना, अदाह्य म्हणजे चळेना, अक्लेद म्हणजे कालवेना, परब्रह्म. समर्थ श्रोत्यांना सांगतात की अछेद म्हणजे जे छेदले जात नाही, अदाह्य म्हणजे जे जळत नाही आणि अभक्त म्हणजे जे पाण्याने भिजत नाही ते परब्रह्म. परब्रह्म म्हणजे सगळा परते, तयास पाहता आपणची ते, हे कळे अनुभव मते सद्गुरू केलिया. समर्थ या ठिकाणी सांगतात की याप्रमाणे ज्याचे वर्णन केले जात आहे ते परब्रह्म सर्वाच्या पलीकडील असून त्याचा शोध घेऊ गेल्यास आपण तेच परब्रह्म आहोत असा अनुभव सद्गुरू केला असता त्याच्या कृपेने येतो. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे आशंका नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।